नमस्कार मंडळी. मी राहुल पाटील, सांगली. हवामान साक्षरता या लोक चळवळीमध्ये आपलं स्वागत आहे. आज 21 जानेवारी दुपारचे 3:38 झालेले आहेत. प्रथमतः एक आपल्याला नम्र विनंती होती. हा जो व्हिडिओ आहे हा खूपच खरंच महत्त्वाचा असल्याने आपण सर्वांनी हा आठवणीनं पुढे पाठवावा, जेणेकरून जे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती जे काही रंजलेले गांजलेले शेतकरी आहेत तर त्यांना याचा थोडाफार तरी उपयोग होईल आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये थोडंफार जे सुधारणा गरजेच्या आहेत तर त्या करू शकतील आणि त्यांना त्याचा लाभ होईल. तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू. आज 21 जानेवारी. तर समोर आपल्याला जे ॲनिमेशन एक पट दिसत आहे, या ॲनिमेशन चित्रामध्ये आपल्याला गेल्या 24 तासातील ढगांची एकंदरीत परिस्थिती जी आहे तर ती दिसून येईल. ढगांच्या परिस्थितीबरोबर वॉटर वेपर जे असतं, पाण्याची वाफ किंवा बाष्प, हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येईल. तर या एकंदरीत ॲनिमेशन पटावरून आपल्याला असं दिसून येईल की दोन सध्या सिस्टीम चालू आहेत. दोन सिस्टीममध्ये एक सगळ्यात महत्त्वाची जे उत्तर भारतामध्ये जी सिस्टीम चालू आहे, प्रणाली सिस्टीम म्हणजे प्रणाली, तर जी प्रणाली चालू आहे तर या प्रणालीमध्ये पश्चिमेकडून इराण, अफगाणिस्तान या देशावरून जे मोठ्या ढगांचा समूह जो येत आहे भारताकडे, तर भारतातील उत्तर भारतातील जास्त करून जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल आणि उत्तराखंड असेल, यामध्ये चांगल्या पद्धतीनं बर्फ पडत आहे, मोठ्या पद्धतीनं. त्याबरोबर पंजाब, हरियाणा असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल आणि साधारणतः थोडंफार मध्य प्रदेशचा काही भाग असेल, हा ढगाळ झालेला आहे. तर याला एक पश्चिमी विक्षोभ म्हणजे पश्चिमेकडून आलेला चक्रवात असं म्हणतात. तांत्रिक भाषेमध्ये याला पश्चिमेकडून आलेला चक्रवात असे म्हणतात. तर हे पश्चिमेकडून आलेला जो चक्रवात आहे तर तो येताना आपल्याबरोबर बाष्प आणि बऱ्याच अंशी ढग मोठे घेऊन आलेला आहे आणि त्याचा परिणाम एकंदरीत उत्तर भारतावरती झालेला आहे. तर उत्तर भारतावरती परिणामाबरोबर आपण दक्षिण भागामध्ये विचार करायला गेलो तर दक्षिण भागामध्ये एक नव्यानं वादळ येऊ घातलं आहे. तर जे श्रीलंकेपासून पूर्वेकडं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी हे त्याचं चक्राकार स्थितीची केंद्रबिंदू आहे. तर यामुळं काय होतं आहे की यामुळं इथं आसपास उपलब्ध असलेले जे ढग आहेत ते ढग बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फिसकटत आहेत, विस्कटत आहेत आणि ते कर्नाटकाचा निम्मा भाग आता त्याने व्यापलेला आहे. पुढील काळात हे महाराष्ट्रातील पश्चिम दक्षिणेकडचा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा ते येऊ शकतात. तर याबरोबर जे वॉटर वेपर आहे, पाण्याची वाफ जी आहे, तर त्यामध्ये ही उत्तरेकडून थोडीफार दक्षिणेकडे सरकत असताना आपल्याला दिसत आहे आणि थोडीफार दक्षिणेकडून उत्तरेकडे पण थोडी आलेली आहे. अशा पद्धतीने हे संमिश्र वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. तर यातून महत्त्वाची जी घटना पुढील काळात घडेल ती म्हणजे आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. तत्पूर्वी जाण्यापूर्वी एक महत्त्वाची जी सूचना होती ती म्हणजे आपण भारतीय हवामान शास्त्र ह्या जे चॅनलचं आपल्या नाव होतं ते बदलून आपण हवामान साक्षरता लोक चळवळ हे केले आहे. ही लोक चळवळ खरोखर आहे आणि हे तुमच्या आमच्यावरतीच अवलंबून आहे. आपण स्वावलंबी होण्यासाठी ही चळवळ तळागाळात रुजू होण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावायचा आहे. त्यासाठी आपण जे हे 53,000 लोक जे आहेत ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांनी आठवणीनं हे जे बेल आयकॉन आहे, घंटा आकाराचं चित्र जे आहे, तर ते आपण आठवणीनं ऑन करून ठेवावं. हे ऑन करून ठेवल्याशिवाय आपल्याला मोबाईलवरती सूचना मिळणार नाहीत. नवीन व्हिडिओ प्रसारित झाल्याचा आपल्याला मोबाईलवरती सूचना मिळणार नाहीत. त्यामुळे आपली गैरसोय होऊ शकते. तर ही गैरसोय टाळण्यासाठी आपण आठवणीनं हे घंटा आकाराचं चित्र आपण क्लिक करून ऑन करून ठेवावं. तर पुढील टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करणार आहोत. वाऱ्याच्या विचारामध्ये आपल्याला इथं स्पष्टपणे दिसून येईल हे जे 850 हेक्टापास्कल हवेचा दाब आहे, जो जमिनीपासून 1.5 किलोमीटर उंचीवरती असतो, म्हणजेच 1500 मीटर उंचीवरती असतो. तर यामध्ये आपल्याला 3 सिस्टीम्स प्रणाली खूप ठळकपणे स्पष्टपणे आपल्याला दिसून येतील. त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे पहिली जी मागाशी सांगितल्याप्रमाणे पश्चिमी चक्रवात जो आहे त्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्फबारी आणि पाऊस होत आहे उत्तर भारतामध्ये. त्याबरोबर जो मगाशी सांगितल्याप्रमाणे मी जे नवीन वादळ जे होऊ घातलं आहे श्रीलंकेपासून दक्षिण पूर्व या दिशेला, या ठिकाणी ह्या वादळाचा केंद्रबिंदू आहे. तर या वादळाचा केंद्रबिंदूचा जो दाब आहे तो 1011-10 हेक्टापास्कल इतका आहे. तर यांनी ही वाऱ्याची चक्राकाराची स्थिती आहे, याने स्वतःची गती पकडलेली आहे. त्यामुळे हे पुढील काळामध्ये एक छोट्या ते मध्यम आकाराचं वादळ तयार होऊ शकतं, त्याच्यामध्ये रूपांतर होऊ शकतं याचं. याचा एकंदरीत परिणाम महाराष्ट्रावरती थोडंफार होतो आहे. त्याबरोबर तिसरी जी प्रणाली आहे, तिसरी प्रणाली म्हणजे ही तुम्हाला दिसत येईल, ही वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे याचा केंद्रबिंदू साधारणतः छत्तीसगडवरती आहे. छत्तीसगडच्या आसपास ह्याचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रावरती ही सुद्धा विदर्भातील जो काही भाग आहे यामध्ये याचा साधारणतः ही वाऱ्याची चक्राकार महाराष्ट्रावरती आहे. तर याचा ही जी फिरण्याची जी दिशा आहे तर ती
घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे असल्यामुळे म्हणजे घड्याळाचे काटे जे फिरतात त्या पद्धतीने हे वाऱ्याची दिशा असल्यामुळे ही साधारणतः उत्तर भारतातील म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी असलेले जे थंड हवा आहेत, थंड वारे घेऊन बंगालच्या उपसागरावरती येत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे थोडंफार बाष्प आणि तप्त थोडंफार उष्ण जे असलेलं वाफ आहे, तर ती वाफ महाराष्ट्रावरती घेऊन येत आहे. त्यामुळं महाराष्ट्रावरती शक्यतो आग्नेयेकडून वायव्येकडे अशा पद्धतीने हे वाऱ्याची दिशा राहणार आहे. काही काही भागामध्ये सरळ स्ट्रेट म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे आपल्याला विपरीत परिणाम म्हणजे उलट्या बाजूनं वाहताना दिसतील आपल्याला. आता या साधारणतः हिवाळ्याच्या काळामध्ये वारे महाराष्ट्रावरती पूर्वेकडून पश्चिमेकडे थोडेफार असतात किंवा हिमालयाकडून नैऋत्येकडे अशा पद्धतीने असतात. पण ही एक वाऱ्याची चक्राकार स्थिती अँटी सर्क्युलेशन आपण ह्याला तांत्रिक भाषेमध्ये म्हणतो. तर हे तयार झाल्यामुळे वाऱ्याची जी दिशा आहे ती दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. तर मोठा झोत असा हा पूर्णपणे गुजरातवरून सुद्धा या उत्तरेकडे जात आहे. याचं कारण जे आहे याचं कारण म्हणजे या ठिकाणी हवेचा दाब जो आहे जम्मू काश्मीरवरती तो थोडाफार कमी झालेला आहे. तो 1008-9 हेक्टापास्कल इतका कमी झालेला आहे आणि कमी झाला होत असल्यामुळे वाऱ्याची दिशा थोडीफार उलटी फिरलेली आहे. तर ही 3 महत्त्वाची सिस्टीम्स किंवा प्रणाली या ठिकाणी भारताच्या आसपास चालू आहेत. याचा एकंदरीत परिणाम महाराष्ट्रावरती काय होतो, तर महाराष्ट्रावरती आपल्याला दिसून येईल या ठिकाणी की सध्या जे खाली वादळ चाललं आहे त्या वादळाचा जो केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या आसपासचे ढग आणि बाष्प ही जी उत्पत्ती आणि उन्नती आहे तर ती आपल्याला दिसून येत आहे. तर त्याचा परिणाम आत्ता सध्या कर्नाटकच्या निम्म्या भागावरती होत आहे. पुढील काळामध्ये तो महाराष्ट्रावरतील पश्चिम महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर या भागामध्ये किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याचा भाग, कोकण किनारपट्टीच्या आसपास या भागावरती सुद्धा हे ढग येऊ शकतात आणि या ठिकाणी पाऊसमान घेऊन येऊ शकतात. म्हणजे पाऊस हलक्या पद्धतीचा हा पुढील काळामध्ये 1-2 दिवसामध्ये हा होऊ शकतो, ही एक शक्यता आहे. त्याबरोबर आपण जर पाहिलं तर उत्तर भागामध्ये आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचा पश्चिमी चक्रवात जो आहे म्हणजे पश्चिम दिशेकडून इराण इथं आहे, या ठिकाणी अफगाणिस्तान आणि या ठिकाणी पाकिस्तान आहे. तर याकडून हा चक्रवात जो आलेला आहे याची खूप महाभयंकर पश्चिमी चक्रवात आहे. या ठिकाणी ही चक्रवाताची एकंदरीत स्थिती आहे, ही ढगांची स्थिती त्याबरोबर बाष्प आणि अशा पद्धतीनं उत्तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यामधील त्यातल्या त्यात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी चांगली बर्फबारी किंवा हिमवर्षा होऊ शकतो. त्याबरोबर इथं त्याबरोबर पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल आणि मध्य प्रदेशचा काही भाग असेल किंवा गुजरातचा काही भाग असेल, ह्या अशा पद्धतीने आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये थोडंफार या ठिकाणी ढगाळ वातावरण होऊन बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता ही वाढलेली आहे. तर अशा पद्धतीने ही एकंदरीत परिस्थिती आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरती काय होतो, तर पुढील काळामध्ये महाराष्ट्रावरती हलकंसं ढगाळ वातावरण होऊ शकतं. आता बाष्प जे आहे तर बाष्प थोडंफार महाराष्ट्रावरती किंचितचं आहे आणि मगाशी आपण तुम्हाला चक्राकार स्थिती सांगितली. या चक्राकार स्थितीमुळं वारे हे उलटे महाराष्ट्रावरती फिरत आहेत, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहेत. त्यामुळं खालील जी तप्त किंवा उष्ण हवा आहे ती महाराष्ट्रावरती येऊन महाराष्ट्रातील जे तापमान आहे म्हणजे थंडी आहे, थंडी थोडीफार गायब व्हायची शक्यता आहे. हलकीशी थंडी म्हणजे जे सामान्य किंवा थोडीफार थंडी कमी झालेला आपल्याला पूर्णपणे महाराष्ट्रावरती दिसून येईल. तर महाराष्ट्रावरती हे दुहेरी संकट आहे अशा पद्धतीनं, उत्तर भारतामध्ये एक संकट आणि दक्षिण भागाकडलं एक संकट. याचा पूर्णतः हलकासा परिणाम 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रावरती दिसायला चालू होईल आणि महाराष्ट्रातील थोडं वातावरण बदलेलं आपल्याला दिसून येईल. थंडी थोडीफार 2-3 दिवस ही कमी राहील. कमी राहण्याबरोबरच हे जे दक्षिणेकडून येणारे ढग आहेत तर त्या ढगांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंफार किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा वातावरण हे थोडंफार ढगाळ होऊ शकतं. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये हलक्या पावसाची ही शक्यता वाढलेली आहे. तर अशा पद्धतीने हे आजचा हवामान अंदाज होता. जाता आपल्याला एक महत्त्वाची सूचना अनेकदा सांगतो मी, आपण जे हे हवामान साक्षरता लोक चळवळीचे 53,000 सबस्क्रायबर आपण आहात, त्यांनी आठवणीनं ह्या सर्वांनी हे बेल आयकॉन जे आहे घंटाकाराचं चित्र आहे ते आपण ऑन करून ठेवावं. त्याशिवाय तुम्हाला आपल्याला नवीन ज्या व्हिडिओ प्रसारित केला आहे त्याच्या सूचना आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे हे आठवणीनं आपण ऑन करून ठेवावं. जाता दुसरी एक महत्त्वाची जी बाब आहे त्यामध्ये वारे हे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत असल्यामुळे वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल आणि हा वाऱ्याचा वेग वाढलेला जो आहे याचा थोडाफार परिणाम फळबागेवरती होऊ शकतो. फळबागेमध्ये जे काही पिकं आहेत त्यामध्ये थोडाफार वाऱ्याचा जो वेग वाढलेला आहे याचा किंचितसा परिणाम किंवा जो परिणाम दिसून येत आहे त्यासाठी आपण तयारीत राहावं. म्हणजे जेणेकरून जे काही आपल्याला उपाययोजना करता येतील त्या आपल्या कराव्यात. त्याबरोबर आपण
थंडी पूर्णतः गायब झाली नाही. थोडी थंडी ही कमी झालेली आहे, पूर्णतः ती गायब झालेली नाही आहे. तर थंडी कमी होत असल्यामुळे तरीसुद्धा आपण संध्याकाळच्या वेळेला बागेला थोडंफार सिंचन करावं. पाण्याचं जे काय आपले पीक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याला संध्याकाळी 5 ते 6 वाजता आपण त्याला बागेला किंवा एकंदरीत आपल्या पिकाला थोडंफार पाणी द्यावं, जेणेकरून ते जमिनीचं तापमान नियंत्रित ठेवतं. जमिनीच्या तापमानाबरोबर ते पिकाचं तापमानसुद्धा नियंत्रित ठेवतं आणि एकंदरीत ह्या दोन्हीचं तापमान नियंत्रित असेल तर बाहेरची थंडी कमी जास्त जरी झाली तरी पिकावरही त्याचा विपरीत परिणाम होत नाही आणि पीक कमकुवत न झाल्यामुळे ते रोग किडींना प्रादुर्भाव त्याच्यावरती प्रादुर्भाव होत नाही आणि नुकसान पातळी जी आपली होणार आहे तर ती आपल्याला कमी आपण करू शकतो. तर ही माझी कळकळीची विनंती आहे, आपल्याला शक्य असल्यास बागेला संध्याकाळच्या वेळेला आपण पाणी द्यावं. धन्यवाद.